हा शांताराम भाऊ, आता कसं करता बा? हा झांगू बुडा आला ना. येऊ द्या ना, काय म्हणते पाहू आता. काय गडे घेणार दे ना झांग्या, फालतू असा बोगस कामं करून राहिला. काही गरज नाही बा त्याने उद्या संसार उद्ध्वस्त करायची. खाऊन राहायला बिचारा, खाऊ द्यायला पाहिजे नाही यानं. हा झांगो अगो बांधून भरते. अरे मुंशीराम, तो डॅने वाया चालला ना, म्हणून तो झांगो करून राहिला. झांगोला वाटते का भावाचं खराब व्हा म्हणून? ते कमली खाऊन राहिली त्याला घेऊन राहिली ना डॅन्याले, म्हणून हा झांगो असा करून राहिला. म्हणता तुम्ही तो डॅनी बुडा वाया चालला, तो का बुडा घालाय ना लेकरू आहे का वाया चालला? तर काही बोलता आपलं मनात पडीन ती. तुमच्या डोक्यात काय घुसेला काय माहित बा, तुम्ही एवढा सपोर्ट काऊनच करून राहिले पाहिजे झांगो बुड्याला घेणार त्यानं. बसावर गड येऊन राहिला तो. त्यानं अजून ऐकलं तर अजून कसं अटीसात भांडणं आपली त्याची. फालतू घेणं देणं आफत. गावातले लोक गावातले सारखे राहा, चुप बसा. आता पुढे बा आपण काय बोलून राहिलो बापा, चुपच बसेला. येऊ द्या बाबा, काय म्हणते तो पा. चला बरं गड, चला बरं. मा भावाचं घर खाली घर नाही, ताबा घेणार मला त्या घरात. चला बरं तटलो. ओ बापा, बुढी बाई एवढी करून घाई करून राहिली. तू डॅनी बुडा त्या बायकोला आणून राहिला ना. तुमची माफी मागते ती कमला बुढी, माफी मागून राहिली ना. थांबा ना, शांता ठेवा ना. घर खाली कर, घर खाली कर. ते चालू ती माफी मागते का ती? अरे बोगस आहे गावाची, ती माफी मागणारी आहे का? बदमाश आहे ते कारोळ. तिनं तर मा भाऊ घेऊला. तुम्हाला काय माहित आहे? मला सारं माहित आहे. मा भाऊ तिच्या पुढे लुलू करते. काऊन करते? तिचा गुलाम व्हायला मा भाऊ घेऊला ना मा भाऊ तिनं. आणि तुम्ही म्हणता ती माफी मागते. अरे ती माफी मागणाऱ्यातली आहे का बापा? पण डॅनी आता सांगून गेला ना आम्हाला उठून की गड हो, मी मा बायकोला घेऊन येतो, झांगोची मा भावाची माफी मागायला लावतो, असं सांगून गेला बा तो. अरे बा, त्या डॅन्याचं काय चालते रे बा, तिच्या पुढे काहीच चालत नाही ना. ते जशी नाचून कमली मा भावाले डॅन्याले, तसा नाचते तो. त्या काय ऐकणार आहे का तो? ते बाई कमली सडेल आहे ते, तिने ऐकत ना, ते माफी नाही मागत. बा कोण्याच गोष्टी विश्वास नाही राजा हो. तुम्ही काय बिनविश्वासी माणसं आहे राजा, पुरी बिनविश्वासी आहे राजा. सक्का भाऊ आहे तुम्ही असे म्हणून राहिले असं तसं. तो मा भाऊ विश्वास ठेवायच्या लायकीचा आहे काय? हाय तरी का विश्वास ठेवायच्या लायकीचा? अरे तो पुरा बायकोचा भाडे आहे. काय सांगून राहिला तो मुंशीराम मले? उद्या बुडबा काय करता ते सांगा पहिले. तुम्ही माझ्यासोबत चाला, फक्त मा भावाच्या घरा लोक चाला, तुम्ही चला. आलेच फालतू हीच काही जण करून राहिले. जगू द्या त्या बुडा बुढीली. अरे झांगू बुवा, तुम्ही काय हे रिकामी धंदे करून राहिले? तुला एवढ्या जास्तच पुढू काय गाड्या नाही भे डोकतो नको. चालता का बुवा तुम्ही माझ्यासोबत की जाऊ मी एकटा? चाल बच्चा, येतो आम्ही. मुंशीराम भाऊ, आज काय खरं नाही राजा बुड्याचं. हो ना बा, हा जास्त झांगू वाशी करून राहिला बा. घेणं त्यानं बाहेर गाव नटसा येऊन राहणार, दादागिरी करून राहिले. गावातले लोक त्याला साथ देऊन राहिले. हा मुंशीराम भाऊ, आपल्याला काय नाही करायला लागेल. हो चाल बरं पाहू. चला. कमले माफी मागणं, तू काय लहान होणार आहेस का बा? मोठ्या भावाला माफी मागणं, तू हे घर तरी राहायला भेटीन आपल्याला. वावर गेलं तर गेलं. तू जर माफी नाही मागशील मा भावाले, ते घरही राहणार नाही ना. गोठणार आला की पाल मांडून पालात ठेवतं घायला आहे ना लेकरू. सांगणं तू आता पुढे झडी पाण्याचे दिवस आहेत, कसं करशील? अशी अडून नको बसू ना बाबा. मावाची माफी तूच माग, 7 खेप नाही 8 खेप माग, पण मी माफी मागत नाही. त्या मोठ्या भावाला सांगून राहिली मी. तो काय आला रे चबरेले, मला काही बोलून गेला. ते बी कमलीले. अरे कमलीले कोणाची बोलायची हिंमत नाही, तो मला बोलून गेला. मग आता मी तर राहीनच आता. काय गोठणार राहायची काय? घरही त्याच आहे ना हे. माझं काही नाही, मी नंगबाईचं बोखरात गाव नाही. हे सारं त्याच आहे. त्यानं दिलं तर मला राहिले, तो दिन काढून आता राय. मग गोठणार मला काय करायला लागते? नाही माफी मागत राय ओढेल तू. कमली असतो ओढेल असतं, ओढेलच राय. मग कशी राहीन गोठणार मी घर सोडून जातच नाही. कोण कसं मला घरातून काढते पाहतो मग त्याचा हात मी. कमली अजून तुला मा भावाचा स्वभाव पाहिला नाही. तू मला मारायला भेट नाही. तू खिच गेली, मी खसखसात. तुला झोडल्याशिवाय राहणार नाही. तो बेकार आहे बरं मा भाऊ झांगो. खरं सांगतो मी तुले कमले. त्यापेक्षा तू प्रेमान त्याला माफी माग. चुकलो म्हणा भाऊजी, एवढ्या बारीन माफ करा बा. लाईन लेकरू आम्हाला घरात ठेवा म्हणा बा. असं तसं बोलते यासोबत. आता तिरंदाजही आला तरी मी भेट नाही त्याले. मला कोण कसं मारते मी त्याचा हातच पाहतो. मग गव्हावर घेतलं त्यानं, आता म्हणते घरही घेतो. मग पहिलेच काल झक मारायला राहू दिलं रे आम्हाला. पहिलेच देता काढून. पाहिलं असतं आम्ही आमचं कुठे राहायचं, काही खायचं. आता देते तो काढून या वयात. तू ऐकशीनच नाही ना. तू लय शिल्लक भैया. तू म्हटलं ऐकशीनच नाही ना. तुला सारं वाटोळ लावून वा करणं. नातापासून मला तोडलं, आता भावापासून तोड मले. राहायला लाव मला गोठणार तिकडे पाल मांडून पंचासारखं. त्या दिवशी लोक राहतात तसं. तुनं माझ्या जिंदगी सारा सत्यानाश लावला करणं. तुनं काही सुद्धा केलं नाही कमले. माझ्या काहीच केलं नाही. फालतू त्या बरोबर लगत गेलो म्या.
मी काही आलती नाही काही तुम्हाला म्हणाले की लग्न करा माझ्यासोबत, लग्न करा माझ्यासोबत. तुम्हीच तर बापा माघारी झाली हिंडत जा. कमले मी त्यावर प्रेम करतो, तू माझ्यासोबत लग्न कर. बापा अशीच तर फिरत जा तुम्ही. कुठल्या पडल्या हजर आहेस ना दारी घरदारी, कुठल्या पडल्या आहेस हजर. मी नव्हती आलती, मला म्हणायचंही नाही काही. कोण मा डोक्यात अवदसा घुसली बापा आणि सोडेल बाई सोबत लग्न केलं. हे लय वर सोडाय रे भाऊ. काय करू आता, कसंच करू कसं करू. मलाही ना बाबू मा गोंड्या गोठणार घेऊन राहा लागीन. कसं करू महापुराचे हा लाईनेचे. हिचं काही नाही बापा. हे तो कशी चंग महिनगाच आहे, काही कामाची नाही. बोगस बाई भेटली बोले, बोगस भेटली बायको. ऐकत नाही बा म्हटलं. मी बोगस नाही रे, तू बोगस असतो. बोगस सात बोगस असतो. आणि तुझ्या भाऊ तर त्याच्यापेक्षा बोगस आहे रे. नालायक वानाचे तुम्ही दोघंही भाऊ. डबल रोल आहे ना, नालायक असा. मला म्हणते तो बोगस आहे, बोगस. तूच बोगस, सात बोगस. कमले सांगलं तेवढं ऐकणं एवढं तरी घर राहू दे. तू माफी मागणं फक्त भाऊ दादा असं काहीतरी म्हण. माफ करा म्हणा मले. एवढं तर म्हण, एवढे तर शब्द बोलू त्या तोंडातून. तुझ्या पाया लागतो माय, पाया लागतो तुझ्या बायकोसून तुझ्या पाया लागतो. तू माया पाया नाही, तू ना मा पाया ना काही घासलं की नाही तरी मी त्याची माफी मागत नाही. डॅन्या येणं रे बाहेर येणं. ये लवकर सामान कुमान घेऊन येते. निघ घराय बाई लवकर माय, लवकर निघ. काय आला होतो आता, घे दाबून. आता कसं करशील आता. आला तो काढून न्यायले. हा चाल चाल बाहेर चाल म्हणते तो. बाहेर चाल लवकर, लवकर चाल. मी नाही येत बाहेर, तू जाय जाशील तर जाय बाहेर तू. तू काय येशील. थांबतो थांब. चाल भाऊ मलाच झाला घे. आवाज देऊन राहिला भूत्या मा भाऊ. चाल बाबा. अरे येणं रे ओ सडे तोंड्या. येणं बाई रे ना. काय बायकोच्या पदरात लपता का. अरे बाबा मा भाऊ काय बोलतो मुले. जास्त लागेल शिल्लक कानाची. बोगस आहे ना हिच्या पैसा सत्यानाच झाला बाहेर. चालू आहे कमले चाल. येणं रे येणं. काय बायकोच्या पदराने लपला का घरामध्ये. हा बाहेर येऊन देऊन राहिली का ते. आज घर खालीच करावं लागते बाबू. हा कधी लोक राहसान घरात. घरात जर घुसलो साहेब रट्टे मारून तुमच्या ढुंगणा. निघा लवकर बाई, दोघे जण नवरा बायको. चालू कमली तो आवाज देऊन राहिला. चाल तू घरात आला ना तर दाबून मारीन बरं. हागे तदलक मारीन. तू बेकार आहे बरं मा भाऊ. सांगो खरंच सांगतो तुले. काय हागे तदलोक मारीन. त्याचा हात पाहतो बा मी. आणि चला कसा मारते तो पाहतो. कसा घराच्या बाहेर पाय काढते आपल्याला तर पाहतो ना. चला चला बाहेर चला. घेऊ नका तुम्ही. गड गावातले पा फाटली याची. हातभर फाटली डॅनेची. कमलीची फाटली. अरे येत नाही का घर आहे बाई. या न या रे की येऊ घरात. डॅनिया तुला माहित नाही मग आपला झटका कसा. हा दाखवा लागते का तुले डॅनिया. बापा रे जास्त फळफळ करून राहिला बापा हात. याच्या पर काटा लागतात वाटते. जी आले एवढं बोलून लाज नाही वाटून राहिली ना. थांबतो थांब रे. आली रे आली. एवढं बोलू नको. थांब ना तू आलीस ना. एवढं बोलू नको. मग यानं तुले काय भिवून राहिलो का मी. यानं तू इथं वाटच पाहून राहिलो. काय करत रे तू. काय करत. हा लय अरे रे राहिली तू ना कर ना. हा आमच्या घरी दारी येऊन आम्हाला शिवाय देऊन राहिला. काहीचं माई बोलून राहिला. आम्हा नवऱ्याला काहीचं माई बोलून राहिला. उदळ घेतलं का रे तुला. उदळ घेतलं. हा जागेतून पहिले निघा. शांतपणा नको शिकू मला काय आहे तर. आणि तू तर अजिबात चबरू नको. चाल निघ रे डॅने. चाल होय बाजूले होय. माझ्या जागेतून निघ लवकर. चाल उचल तू या बोऱ्या विस्त लवकर निघ. भाऊ राहू दिले का लाईन लेकरू आहे. एवढी जागाच राहू दिले का. वावर घेतलं तर घेतलं. आता वावर जागाच राहू दे बुवा. हे माय बायको सडेल तोंड्याने. हीच ऐकू नको तू. मी माफी मागतो बा तुला हिच्या वतीनं. गावकरी मंडळी. ओ शांताराम सरपंच. ओ खा ओ कंदील. सांग रे गळा मा भाल समजून सांग ना. आम्ही काय सांगा तुझ्या फाल. सांग ना तू. हा सख्या नाताची हाल करून राहिला तू. तुझी बायको. तो पोरगा तुझ्या नातू अलग राहून राहिला. स्वतःची भाकर स्वतः करून राहिला. खाऊन राहिला तिकडे. तुम्हाला जरी लाजाने वाटून राहिल्या. राजा त्या बुद्धीला बोलायचं चालतं मी शिकवलं नाही हो. काहीच बोलतो. मोठा माणूस आहे. वडीलधारी माणूस आहे तुमचा भाऊ झांगोबा. हा आम्ही मानपान ठेवतो राजा त्या बुड्याचा. आणि तुमची बायको आबी बोलून राहील त्या बुड्याला. आम्ही काय कसं काय सांगा समजून सांगा बा तुम्ही. राजा बुडोबा तुमच्या बुडीले कसं मग चव नाही बोलायची. मोठ्या माणसाची कसं बोला काय बोला. आता मोठा म्हणून राहिला तू. भाल समजून सांगा भाल समजून सांगा. अरे तुझ्या बायकोला बोले समजून सांग तू. बोलायचं शिकवतील थोडंसं पद्धतशीर. बापा हे शिल्लक खाणीची आहे ना. काय करतं तिचं तोंड नाही धरल्या जात ना बापा. काहीच ऐकत नाही ते बा म्हटलं. जाऊ द्या तिचं काय ऐकू नका. तिच्या वतीनं मी माफी मागतो बाबा. आता काय करू सांगा. सोडता येत नाही ती लेक लाईने लेकरू आहे बाबा. पोरगा आहे माया. एवढं तरी घर तरी राहू द्या बा. आतले लोक विचार करा बा. ओ झांगो भाऊ विचार कर रे बा थोडासा. ते तुनं नाताले ज्या वेळेस या घरातून काढून दिलं त्यावेळेस तुम्ही विचार केला का. हरामखोरा विचार केला का. आपल्या पोराचा पोरगा आपला पोरगा मरेला आहे. वैरी मरेला आहे. नातू कोणता आहे काय.
तर आपण याला घरात ठेवा. विना मायबापाचं लेकरू आहे. हं? त्या लेकराला तुम्ही बाहेर दिलं काढून. तो स्वतःची भाकर स्वतः कुणाला त्यावेळेस नाही लाज वाटली तुले. आता तू घराच्या बाहेर निघून राहिला, तुला काढून देऊन राहिलो मी. तर तुला आता आठवण येऊन राहिली. हां, माफी मागतो. गावातले लोक सांगा काय सांगतील ते. अरे जाय चादळल्यावाण्याचा हे घर घेऊन टाकते. तुझ्या भरोशावर आहे काय आम्ही? तुझ्या भरोशावर आहे काय? घेऊ आम्ही दुसरं घर. कमलेश चूप बसव, थोडीशी चूप बसव. हो माया बोल नको ना किसा. मी तुला कावला माया जेऊ. चबरणं बंद करणं बंद. काय तुम्ही त्याचे पुढे हे करून राहिले, नागे टाकून राहिले? आणि काय बोलून राहिले? असं नको बोलून तसं नको बोलू. तो पहा ना काय काय बोलून राहिला. तर त्याला चुप करा ना तुम्ही. आणि काय त्याच्या घरात म्हणता तुम्ही आपण राहू राहू असं करून माफी मागत चालले जाऊ आपण अटून. त्याच्या घरात काय हे आहे काय? अरे गाड्या डॅने निघ लवकर, निघ लवकर उठून चाल. काही तुले ठीचा म्हणजे मुलाचाच नाही ना. आता मुलाचाच नाही, अजिबात नाही. चाल लवकर घे तू शिंगरू. चाल निघडू चाल. काय बोलू अजूनही सुधरत नाही तुमची बायको. सांगा बोलायचं अजूनही भांडणे तुमच्या बुद्धीले. सांगा जरा समजून. चवायला त्या कमलीला बोलायची ना ढाब्याची ढोय. यालेच मोठी पोटली ती डॅनेली. नाही निघ लवकर उठून चाल. होय लवकर उठून पोय. हो बापा चाललो भाऊ, चाललो. कमल्यात वानाजी रोज तोंड पण ठेवलं असतं तर घरात राहायला भेटलं असतं. आता गोठणारच जाणार राहिले. चला राहू कुठे बी आपण पाल मांडून. काय त्याच्या पुढे नागे टाकून राहिले तुम्ही? काय म्हणून राहिले तुम्ही त्याला? काही बोलू नका. चला आठवून. चाल तू ये पाहतो मी आता कुकडे ठेवतो म्हणजे तर चालतो. चाल काय खातं काय ठेवतं तर चाल. शिल्लक वाहनाचा भलता नान उठला. वावर दिलं त्यानं, घर दिलं राहिले तर बापा उपकारच केले. लोक गेलता मोरीत कुठी मागे. आता आला तो तेच करून राहिला. हा अरे राई थांब तू. तुझ्या नावाचा रिपोर्टच देतो ना मी. थांब आता जातो पोलीस स्टेशनले आणि काहीच माहिती सांगतो. तुला अंदर करायला काय टाइम लागते का रे? मला कमली म्हणतात ना. माया असं करू नको. बाबाचा रिपोर्ट नको देऊ. काय पागल झाली का तू? अजून बिघडू नको हे वातावरण. चाल मुकड्यानं शिल्लकपणा करू नको कमले, तुला सांगतो. चला ना तुम्ही मागे मागे या. आणि तुम्ही काय भिवून राहिले त्याले? आता मीच होतो पुढे. तुम्ही तर काही करू शकत नाही. चाल ना सडेल तोंडे कमले. चाल आता. तुझ्या मुली साऱ्या मुली हिसके घ्यायला गुंज राहिले. तुझ्या पुढे रस्त्यावर आलो मी. तो नावरलं असतं तर काय असं असतं. बयाळ वाहनाची आहे. मी सगळं चांगलं करतो ना बापा. तुम्ही फक्त चला ना माझ्यासोबत पोलीस स्टेशन मध्ये. तर चला, मी सांगतो जे काय सांगायचं आहे तर पोलीस आले. तुम्ही फक्त माझ्यासोबत चला. बोलू काही नका आता. शांत राहा. मी काहीच बोलत नाही ना. मला नुसतं तू न पालू कशा करून टाकेला. आणि त्या पुढे थोडी बोलतो मी काही. हो फक्त पुढे चाल तुम्ही बैलासारखा. हो त्या मागं पुढे. हो तू कर आता ती तंबी कर. दे माझा रिपोर्ट. अरे बापा चालणार रे बापा, चालणं. शिल्लकपणा करू नको ना. मुकाट्याने जे करतो आता मी ते फक्त पायात बसणं डोळ्यानं. शिल्लक नको चालू फक्त. काय झाले रे बुडी कोण बोयकली रे कुकडे चाललेले का जे? बुड्याचा मोठा भाऊ आला ना, काहीतरी शांबळ झाली आहे की वावराचं ते काही घराचं आहे म्हणतात मॅटर. चाल गावातले लोक गावातले 4 चौघ आले. त्याच्यात ठेवली नाही भावाची काही. ही बाई भावाची इज्जतच ठेवली नाही हिला काही. म्हणून त्यानं घरातूनही दिलं काढून. वावरात घेतलं. सारं धिंगाणा केला कमली. तुला धिंगाणा केला माझ्या सारा. काय काही धिंगाणा केला? मागे चाल ना, मर ना. जाऊ ना पोलीस स्टेशन मध्ये. मी सांगतो काय सांगायचं आहे ते. फक्त मागे तर चाल. शपुट्टा हलो. तरी का बेकार झालं रे मग. पण हा चान्स चांगला आहे गडा आपल्यासाठी. गोल्डन चान्स आहे गडा माऊली हा. या बुडीला बैकून द्यायचा. या बुडीला चार्जिंग करायला लागते आता आपल्याला. हो सुला झड्या गांडील बिबाला भरू नको बरं. काही खरं नाही. हे उलट पालट तास होते बरं. बेकार आहे हे. डोंगरी कमली काही सुधी नाही बरं. हे कधी काय पलटीन काय सांगता येत. नो गॅरंटी आहे बरं. शिवला या डोंगरी नाही लागेल पुढे. अबे तुला समजतच नाही ना कोणती गोष्ट चानकची आहे. आता कसा कोरपा व्हायला. घराच्या बरी दोघं नवरा बायकोला काढून दिलाय. कोण ज्यांनी बुड्याच्या मोठ्या भावाने सांगून. मग आता कसं या बुडीला बैकून द्यायला लागेल आपल्याला. असं कर तसं कर. याव कर त्याव कर. म्हणजे अजून लय चिघडते मग हे वातावरण. बरं शिवलाल बा पलटलं हे तर मग काय करशील? आपल्या घरावर आलं तर पहिलेच तर संकट येऊन राहिलं बा. एक तर आपल्या शनीचे ग्रहमान चांगले नाहीत बरं. सारं उलट होऊन राहिलं. बेकार होऊन राहिलं बरं. नाही ना बेसारा सारखं केलं मी. चाल तू फक्त चाल. या बुडीच्या मागं देऊया बुडीला बैकून. होते ना 4ची. गावात तुला फायटिंग पाय नाही की नाही. चाल मस्त होते कुस्ती मग डबल. चाल वाचा ना शिवला तो तर एवढं होऊन राहिला तर चाल भाऊ. त्या मागं काही आफत आले भाऊ. त्या उरार घेतो मला मा नाव घेतो सांगून राहिलो. त्या मागं तुम्ही लागलं असतं. आत्ता येऊन राहिला एक तर. ते काही आफत येत नाही. मी तू भेटच भलत आले का? एवढ्या छोटी मोठी गोष्टी भ्या लागत असते का का? एवढा डरपोकास का बी तू? काय माणूस आहे का तू? पाण्याहून पानसट रे. हे का चाल तू. आज तर छानच आहे का? गरम मध्ये हातोडा मारत असता. चाल आता देतो हे बुडी बोईकून. पान आता कशी फायटिंग करायला लावतो इले तर.
इथे सांग तुम्ही आता कपडे मपडे फाड पुरे आणि सांग की अड्यानी बुड्याच्या भावानं झांगवणं मग इज्जत लुटली. सारं खा पाहिले होत नमुक असं तसं बोलकून द्या लागेल. सांग माय हो बुडान बुडी कुठे चालली हो बाय? कमले कुकडे चालली हो तू? आहेतच ना, आहेतच बाया रस्त्यात टोक्याले. शिद्या तर रस्त्यानं जाऊच नाही देतीन त्या. पुढे जाऊ, चाललो फिरायला आता. फिरून बी येऊ नाही काय? सांगून राहिली फिरायला चाललो. अहो बाई शांताबाई आता काय सांगू मी, हे डोंगरी चोबरी आहे ना माई बदमाश आहे, हे बदमाश साऱ्या गावाची काय सांगू. मा मोठ्या भावाले बोलली अशी तशी, काढली त्याची मा भावाची इज्जत काढली ना. सांग बरं शांताबाई, मी बुडमा मोठ्या भावाची इस्टेट खाऊन राहिलो, त्या घरात राहून राहिलो, त्याला खालच्या लेवलचं बोलणं बरोबर आहे काय कमलीचं? सांग बरं. नाही बुडे बा, खरंच बुडीचं चुकलं हे. बुडीचं बोलणं हे चांगलं योग्य नाही आहे. हे डंगर काय सांगी, या डंगराचा मोठा भाऊ काही भाजरीन तर मग मी ऐकूनच घेऊ काय? मले असं तसं बोलला तर काहीच नाही बोलला. आता काय सांगू तुम्हाला बाया हो, माणसाचा मोठा भाऊ मला घरातून काढून द्यायला आलता. मग मी या डॅनी बरोबर लग्न केलं की मी काय घर घुसली होती याचं? मी मागे लागून यायला काय या डॅनी बुड्याच्या? सांगा तुम्हीच आता. तुला घरातून काढून द्यायचं? हो बापा शांताबाई, कामिनाबाई हे काय सांगीन, हे काय सांगीन? मा भाले उतरून बोलली ते असंही म्हटलं नाही भाऊजी या चहा प्या पाणी प्या. काही आदर असते की नाही, मोठा माणूस आला तर जर तिथ्यार्थाचा सोडा हिनं तोंड हेकोडं केलं आणि त्याला शादवलं. सांगा बरोबर आहे काय? बरोबर आहे. एक तर मा नाताची भाकर करत नाही, कोणता एक मा नातू आहे त्याची भाकर करत नाही, मग मा मोठ्या भावाची जीवार येईन की नाही? खरं सांग ना, सांगा ना तुम्ही. बरोबर आहे बुडे बा, बरोबर आहे तुमचं. काय हो म्हणून राहिला तुम्ही? तुम्हाला का माहिती तो झंग्या किती बदमाश आहे, तर चावट आहे तो साऱ्या जमान्याचा. माय बाई असू दे काही बी बापा, जाय तू त्या रस्त्याने काही सांगू नका आम्हाला. चाललीस ना मग, काले आम्हाला थांबवलं होती रस्त्या ब्रेवानाच्या. सिध्या रस्त्यानं जाऊच नाही देत, टोकतातच नाही. कुठे चालली हो, काय करू राहिली हो? तेली बसतेच पाहिजे. आता त्याला काय घेऊन अशी काढल्या बाहेर त्याच्यासोबत भांडण करतं का आता? भानगोडे साऱ्या गावाची लावलं भांडण करणं बरोबर आहे काय? पक्कलच नाही तुला कमीच आहे खरंच. तुम्ही चला ना मागे मागे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रिपोर्ट देऊ ना त्याचा. काय भिवून राहिले तुम्ही? तुम्ही तर बापा त्या झंग्या पुढे टाकता निरा. काय करते हो तू? एका घासात खाते का? वाघ आहे का तो? किती शिल्लक आहे बापा ही शांता कमली. काहीच माहीत बोलते ना बापा, काहीच ताकद नाही बाबा बोलत. तिची भाषा पाहिजे काय कशी काय, जाऊ दे बापा. दिली हो माय त्या झंग बुड्यानं काढून. हे तशीच पाहिजे इले, हे जास्त शिल्लक आहे ना. हे जर रस्त्यावर येईन तर समजीन इले कसं बोला लागते कोणासोबत. असंच पाहिजे तिले. बरं झालं त्यानं काढून घे म्हणा दाबून. आता मित्र, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडला की नाही आवडला ते सांगा आम्हाला.